Good morning, students. Good morning. Today's subject is primary health care, and in this the chapter is metabolic diseases. Metabolic diseases means the diseases आपल्या जे आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित न पचल्यामुळे किंवा त्याचं चयापचय व्यवस्थित न झाल्यामुळे जे प्रॉब्लेम्स आपल्या शरीरात उद्भवतात त्याला बोलतात मेटाबॉलिक डिसीजेस. ओके, त्यामधलाच एक डिसीज आहे डायबिटीज मेलाइटस. ओके, डायबिटीज मेलाइटस इज अ मेटाबॉलिक डिसीज इन विच ग्लुकोज लेवल इन द ब्लड इज इन्क्रीजेस बियॉन्ड द नॉर्मल. आपल्या आपलं जे ब्लड आहे, रक्त आहे, त्यामधली शर्करेचं प्रमाण, साखरेचं प्रमाण खूप वाढलं जातं बिकॉज ऑफ सम हार्मोनल चेंजेस, बिकॉज ऑफ लॅक ऑफ इन्सुलिन इन आवर बॉडी. जे आपल्या शरीराला ग्लुकोजचं चयापचय मेटाबॉलिझम करण्यासाठी जे इन्सुलिन गरजेचं असतं ते इन्सुलिन व्यवस्थित सिक्रेट न झाल्यामुळे किंवा त्या ऑर्गनला काही प्रॉब्लेम असल्यामुळे सच ॲज ट्यूमर और कॅन्सर, ओके, सो किंवा इन्फेक्शन असल्यामुळे इन्सुलिन व्यवस्थित सिक्रेट न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवतो. ठीक आहे, सो याला हे जेनेटिक पण प्रॉब्लेम आहे डायबिटीज. ओके, जर आपल्या आईवडिलांना असेल तर ते मुलांनाही होण्याचे चान्सेस असतात. इट इज अ मेटाबॉलिक डिसीज इन विच द ग्लुकोज लेवल इन द ब्लड इन्क्रीजेस बियॉन्ड द नॉर्मल. डायबिटीज मेलाइटिस म्हणजे जे ग्लुकोज लेवल आहे हे इन्क्रीज होतं मोर दॅन नॉर्मल बिकॉज ऑफ लॅक ऑफ मेटाबॉलिझम ऑफ ग्लुकोज विच वी आर इनटेक. ओके, आपण जे ग्लुकोज खातो म्हणजे भात, चपाती यासारखे पदार्थ, मैद्याचे प्रॉडक्ट, हे सर्व जे रिफाईंड फ्लोअरचे प्रॉडक्ट खातो, बेकरी प्रॉडक्ट्स सच ॲज पेस्ट्रीज अँड बिस्किट्स एक्सेट्रा. सो हे जे प्रॉडक्ट खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे ग्लुकोज लेवल आहे हे ग्लुकोज लेवल खूप वाढलं जातं आणि ह्या ग्लुकोज लेवलला कंट्रोल करण्यासाठी व्यवस्थित इन्सुलिन सिक्रेट होत नाही आपल्या बॉडीमध्ये आणि त्यामुळे आपल्या ब्लडमधलं साखरेचं प्रमाण वाढलं जातं. ठीक आहे, या डिसीजला बोलतात डायबिटीज मेलाइटस. ओके, तर याचे साइन सिम्पटम्स काय आहेत? साइन सिम्पटम्स आर पॉलिडिप्सिया. पॉलिडिप्सिया म्हणजे कंटिन्यू तहान लागणे. पॉलिडिप्सिया मीन्स फ्रिक्वेंट थर्स्ट. तहान लागणे. पॉलियुरिया म्हणजे फ्रिक्वेंट मिच्युरेशन, युरिनेशन, सारखं बाथरूमला जाणे. ओके, पॉलियुरिया म्हणजे. पॉलिफेजिया मीन्स कंटिन्यू हंगर. ओके, फ्रिक्वेंटली हंगर, सारखी भूक लागणे. ओके, सो हे 3 मेन सिम्पटम्स आहेत ते दिसून येतात: पॉलिडिप्सिया, पॉलियुरिया अँड पॉलिफेजिया. ओके, पॉलिडिप्सिया मीन्स फ्रिक्वेंट थर्स्ट, पॉलियुरिया मीन्स फ्रिक्वेंट युरिनेशन और मिच्युरेशन, पॉलिफेजिया मीन्स फ्रिक्वेंटली हंगर, सारखी भूक लागणे. डिहायड्रेशन होऊ शकतं कारण कंटिन्यू शरीरातलं पाणी निघून गेल्यामुळे तहान लागते. ओके, आणि जर पाणी व्यवस्थित नाही प्यायलं तर डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असतात. विकनेस येतो. डिले हिलिंग अल्सर, जर कुठे काही जखम झालेली असेल तर ती लवकर भरून येत नाही. इन्फ्लमेशन इन द बॉडी पार्ट्स, काही बॉडी पार्ट्सना जखमा होऊ शकतात. ओके, बिकॉज ऑफ हाय ग्लुकोज लेवल इन द ब्लड. जर कुठे साखर पडलेली असेल तर तिथे मुंग्या लगेच लागतात. ओके, त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये होतं. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे तिथे शर्करेचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे ते युरिनमधूनही ही साखर पास होते. त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं प्रमाण या शरीरामध्ये वाढायला लागतं आणि कुठेही काही झालं तरी तिथे लगेच इन्फ्लमेशन होतं. ठीक आहे, इचिंग, इरप्शन्स इन जेनायटल ऑफ फिमेल्स, जे फिमेल्सचं प्रायव्हेट पार्ट आहे तिथे इचिंग होतं आणि तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप वाढले जातात कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्स लवकर वाढ घेतात. कारण शरीरामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. ठीक आहे,
कळलं. सायन्स अँड सिम्पटम्स आर पॉलिडिप्सिया, पॉलियुरिया, पॉलिफेजिया, डिहायड्रेशन, विकनेस, डिले हिलिंग ऑफ अल्सर्स, इन्फ्लमेशन इन बॉडी पार्ट्स, इची इरप्शन्स इन जेनायटल ऑफ फिमेल्स. ओके. नेक्स्ट कॉम्प्लिकेशन्स ऑफ द डायबिटीज. आता हे डायबिटीजमुळे कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, त्यामध्ये पहिलं आहे हायपरग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया म्हणजे नॉर्मल लेवलपेक्षा जास्त ब्लड ग्लुकोज लेवल वाढणे. ओके. ब्लड ग्लुकोज लेवल मोर दॅन द नॉर्मल इज नोन ॲज हायपरग्लायसेमिया. अँड हायपोग्लायसेमिया मीन्स द ब्लड ग्लुकोज लेवल इज लो दॅन नॉर्मल, म्हणजे खूप कमी होणे, 50, 60, 70 या प्रमाणे ब्लड ग्लुकोज लेवल असणे, दॅट इज नोन ॲज हायपोग्लायसेमिया. ओके. So normal blood glucose level in our blood in fasting 90 to 110 mg per dl, and after eating 140 to 150. Okay, this is the normal level in our body, glucose level in the blood. So fasting मध्ये 90 to 110 यामध्ये जर असेल ब्लड ग्लुकोज लेवल तर ती नॉर्मल असेल. आफ्टर इटिंग जर आपण काही खाल्लं आणि 2 तासांनी परत चेक केली ब्लड ग्लुकोज लेवल तर ती 140 to 150च्या मध्ये असली पाहिजे. दॅट इज अ नॉर्मल रीडिंग. ओके. सो हायपरग्लायसेमिया म्हणजे यापेक्षा अबाऊ लेवलला असणे, म्हणजे 300, 400 या रेंजमध्ये जर ब्लड ग्लुकोज लेवल असेल तर दॅट इज नोन ॲज हायपरग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया म्हणजे काय? हायपोग्लायसेमिया इज अ कंडिशन, इट इज इन दिस कंडिशन द ब्लड ग्लुकोज लेवल इज लो दॅन नॉर्मल, म्हणजे 40, 50, 60 या रेंजमध्ये ब्लड ग्लुकोज लेवल आपल्या शरीरामध्ये दिसते. देन डायबेटिक किटोॲसिडोसिस. जर ग्लुकोज व्यवस्थित मेटाबॉलाइज झालं नाही तर आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन प्रॉडक्ट असतात ते जास्त वाढले जातात. ओके. जसं किटोन्स आहे ते वाढले जातात, दॅट इज नोन ॲज अ डायबेटिक किटोॲसिडोसिस. देन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण शरीरामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ होते. ओके. जीवजंतूंची वाढ होते आणि त्यामुळे काय होतं, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. देन न्यूरोपॅथी होतं. न्यूरोपॅथी म्हणजे काय? जे आपल्या बारीक नसा आहेत, म्हणजे कॅपिलरीज आहेत, तिथे ज्या ज्या भागामध्ये बारीक बारीक कॅपिलरीज आहेत, एकदम फाईन कॅपिलरीज जे आपल्या डोळ्याने दिसत नाहीत, मायक्रोस्कोपच्या अंडर दिसतात, असे फाईन कॅपिलरीज ज्या ज्या पार्टमध्ये आहेत, असे पार्ट्सचा ब्लड सप्लाय हळूहळू कमी होत जातो, कारण ते ज्या कॅपिलरीज असतात त्या ब्लॉक होत जातात बिकॉज ऑफ हाय शुगर लेवल इन द ब्लड. त्यामुळे काय होतं, हे ब्लड ग्लुकोज हे कॅपिलरीज आहेत त्या ब्लॉकेज होतात आणि त्या भागाचा ब्लड सप्लाय स्टॉप होतो. दॅट इज नोन ॲज अ न्यूरोपॅथी. ओके. सो असे कोणते ऑर्गन्स आहेत जिथे एकदम फाईन कॅपिलरीज आहेत, जसं आपले डोळे, किडनी आणि हाताचा भाग, पायाकडचा भाग. सो इथे एकदम बारीक बारीक कॅपिलरीज असतात, तर तिथे तिकडचा ब्लड सप्लाय आहे तो खूप कमी कमी होत जातो. ओके. बिकॉज ऑफ हाय ग्लुकोज लेवल. सो काय काय होण्याचे चान्सेस असतात? रेटायनोपॅथी, नेफ्रोपॅथी अँड न्यूरोपॅथी. ओके. सो न्यूरोपॅथी म्हणजे जे पायाकडची बाजू आहे तिथे तिकडचा ब्लड सप्लाय थांबून जातो बिकॉज ऑफ हाय ग्लुकोज लेवल, आणि जर पायाला कुठेही चुकून जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही आणि ती जखम वाढत वाढत जाते. दॅट इज नोन ॲज डायबेटिक फूट. ओके. सो न्यूरोपॅथी म्हणजे कळलं आहे. नेक्स्ट कॉम्प्लिकेशन इज गॅस्ट्रो पॅरेस्ट ऑफ द स्टमक. GI इन्फेक्शन होतं. सो these are the complications: hyperglycemia, hypoglycemia, diabetic ketoacidosis, infection and neuropathy, and one more is GI infection. Next is the nutrition in diabetes. तर या जे डायबिटीसचे पेशंट आहेत यांना न्यूट्रिशन काय दिलं पाहिजे? ओके. यांच्या आहारामध्ये
स्टार्च कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप कमी केलं पाहिजे. ओके, जे रिफाईंड प्रॉडक्ट आहेत, बेकरी प्रॉडक्ट आहेत, त्यांचं प्रमाण कमी केलं पाहिजे. फ्रूट्स अँड फ्रूट ज्युसेस अवॉइड केले पाहिजेत. ओके, सो न्यूट्रिशन इन द डायबिटीज. The calorie requirement in the diabetes depend on the sex, age, body weight and physical activities. So diabetes patient मध्ये पण आपण कोणते फॅक्टर्स इन्क्लूड करणार? एज, सेक्स अँड द फिजिकल ॲक्टिव्हिटीज अँड बॉडी वेट ऑफ द पेशंट. ओके, या सर्व फॅक्टर्स आपण लक्षात घेऊन नंतरच आपण हे डाएट ठरवणार आहोत पेशंटला. नॉर्मल कॅलरी रिक्वायरमेंट per kilo of body weight according to the type of the work. ज्या पेशंटचं जे टाईप ऑफ वर्क आहे त्याप्रमाणे आपल्याला डाएट रिक्वायर असणार आहे. 30 किलो कॅलरीज फॉर अ सिडेंटरी वर्कर्स. सिडेंटरी वर्कर्स म्हणजे जे बसून काम करणारे वर्कर्स आहेत, जसं सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, जे कॉम्प्युटरच्या पीसीच्या समोर बसून काम करत आहेत कंटिन्यू दिवसभर. सो अशा पर्सन्सना 30 किलो कॅलरीज इज per kilo of body weight is normal. Okay, then 35 kilo calories for the moderate workers. जे मॉडरेट वर्कर्स आहेत म्हणजे थोडंसं त्यांचं अंगाची हालचाल होते आहे किंवा जे काय बोलायचं त्याला, जे जास्त काम नाही करत आणि खूप कमीही काम नाही आहे त्यांचं. सो असे मिडल जे वर्कर्स आहेत म्हणजे मॉडरेट वर्कर्स, तर अशा वर्कर्सचं डाएट यामध्ये कॅलरीज 35 किलो कॅलरीज रिक्वायर आहेत पर किलो ऑफ बॉडी वेट. देन 40 किलो कॅलरीज फॉर हेवी वर्कर्स, जे रस्त्यावरचे कामगार आहेत किंवा जे जास्त वजन उचलून नेणारे कामगार आहेत, त्यांचं वर्क खूप हेवी आहे. सो अशा वर्कर्सना 40 किलो कॅलरीज पर किलो ऑफ बॉडी वेट necessary. But for a diabetic patient it is a 20 to 25 kilo calorie of body weight per body weight. Okay, in obese patient the fats are reduced and carbohydrates should be provided 60% of required calories. Only 60% calories दिल्या पाहिजेत in obese patient and fat is reduced. Then proteins requirement in the diabetic is same as a normal person. Protein तुम्ही देऊ शकता. ओके, सेम ॲज नॉर्मल पर्सन. देन फॅट आर गिवन इन अ कॅल्क्युलेटेड अमाऊंट. फॅट कॅल्क्युलेट करूनच द्यायचं आहे. Containing because it containing unsaturated fatty acids such as refined oil, groundnut oil and saffola. Vitamins requirement can be made up by multivitamin tablets and mineral requirement can be made by green leafy vegetables and low sugar fruits. So calorie requirement he depend upon the patient's work, body weight and its age, sex. Okay, सो जे फॅट ओबेस पर्सन्स आहेत त्यांना त्यांच्या बॉडीच्या 60%च कार्बोहायड्रेट्स केले पाहिजेत. फॅट्सचं प्रमाण रिड्यूस करायचं आहे. प्रोटीन्स रिक्वायरमेंट जशी नॉर्मल पर्सनची असते त्याचप्रमाणे प्रोटीन दिले पाहिजेत. ओके, जे विटॅमिन्स आहेत ते विटॅमिन्स बाय गिविंग अ मल्टीविटॅमिन टॅबलेट्स अँड मिनरल्स शरीरात जाण्यासाठी ग्रीन लिफी व्हेजिटेबल्सचा वापर जास्त करायचा आहे अँड लो शुगर फ्रूट्सचा वापर जास्त प्रमाणात केला पाहिजे. ओके, so this is all about the diabetes, nutrition in the diabetes. The things to be remembered in the patient's diet. The diet should be according to the economic capability of the patient and availability. न्यूट्रिशन मध्ये आपण शिकलोच आहे की आपल्याला जे डाएट जे मील आपल्याला एखाद्या पेशंटला डाएट प्रोव्हाइड करायचं आहे तर आपल्याला त्याचे जे फॅक्टर्स आहेत, जे फॅक्टर्स इफेक्टिंग ऑन द डाएट, तर ते लक्षात घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये एज, सेक्स येतं, इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द पेशंट येतं. ओके, पेशंटचं वर्क पॅटर्न, लाईफस्टाईल काय आहे त्यावर डिपेंड असतं आपण कसं डाएट प्रोव्हाइड करायचं पेशंटला. ओके, सो इकॉनॉमिक कंडिशन आपल्याला
लक्षात घेतली पाहिजे पेशंटची. त्याप्रमाणेच जर तुम्ही गरीब घरातल्या पेशंटला तुम्ही काजू बदाम खायला सांगितलं तर ते चालणार आहे का? तसं नाही चालणार. सो आपल्याला इकॉनॉमिक कंडिशन पेशंटची लक्षात घेतली पाहिजे. द डाएट शुड बी बॅलन्स हॅव्हिंग रिक्वायर्ड कॅलरीज. बॅलन्स डाएट दिलं पाहिजे, सर्व इक्वल प्रमाणात कॅलरीज पेशंटला गेल्या पाहिजेत. ओके. राईस और माईस शुड नॉट बी गिवन. जे कार्बोहायड्रेट जे मिलेट्स आहेत त्यामध्ये मोस्टली राईस अँड मैदा और कॉर्न्स हे प्रमाण, याचं प्रमाण खूप कमी केलं पाहिजे. ठीक आहे डाएटमध्ये. देन गार्लिक अँड ओनियन इन द डाएट आर यूजफुल टू रेड्युसिंग द शुगर अँड कोलेस्ट्रॉल इन द ब्लड. सो गार्लिक अँड ओनियन आहारामध्ये वाढवलं पाहिजे याचं प्रमाण. दे कॅन रिड्यूस द शुगर लेवल इन द ब्लड अँड कोलेस्ट्रॉल लेवल इन द ब्लड. The fruits like amla, lemon, orange, jamun, papaya, pears, guava, etc. are useful. These fruits are useful, but do not give grapes, banana and mango, apple यासारखे फ्रूट्स घेतले नाही पाहिजेत. यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. सो फ्रूट्समध्ये पण तुम्हाला आवळा, पपया, जामून, गुआवा यासारखे फ्रूट्स, लेमन यासारखे फ्रूट्स आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे. ठीक आहे. सो डायबिटीजमध्ये आपण शिकलो आहे की त्याचं बॅलन्स डाएट कसं आपल्याला तयार करायचं आहे. नेक्स्ट इज द ट्रीटमेंट विथ द मेडिसिन. कोणते कोणते मेडिसिन्स पेशंटला मोस्टली नॉर्मली चालू करतात. त्यामध्ये आहे glycopyrrolide means Glimisave or Glycomed. These types of tablets are given per kg of body weight. Okay. Metformin is given. So आपण डायबिटीज बद्दल बघितलंय. डायबिटीजमध्ये what is mean by diabetes? Diabetes is a metabolic disorder. Okay. So diabetes is a metabolic disease in which the glucose level in the blood is increased beyond the normal. And the symptoms are polydipsia, polyuria, polyphagia, dehydration, weakness, delay healing of ulcers, inflammation in the body parts, itching, eruptions in genitalia of the female. Now the complications: hyperglycemia, hypoglycemia, diabetic ketoacidosis, infection, neuropathy and gastroenteritis. Normal blood glucose level in the person is fasting 90 to 110 mg per dl, after eating 140 to 150 mg per dl. Okay. सो नेक्स्ट इज द न्यूट्रिशन. न्यूट्रिशनमध्ये आपण बघितलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण 60%ने ड्रॉप केलं पाहिजे. ओके. फॅट्सचं प्रमाण हे रिड्यूस केलं पाहिजे. जास्तीत जास्त प्रोटीन गेले पाहिजे शरीरामध्ये. त्यामुळे काय होणार, कुठेही जर काही अल्सरेशन झालेलं असेल तर ती वूंड लगेच भरून निघेल. कारण प्रोटीनचं कार्य काय आहे, वूंड भरून निघणे. ओके. जे आपल्या शरीराचं हिलिंग करणे, टिश्यू हिलिंग करणे हे काम प्रोटीन्सचं असतं. त्यामुळे प्रोटीनचा समावेश आहारामध्ये अशा डायबेटिक पेशंटमध्ये केला पाहिजे. ओके. अँड यूज लो शुगर फ्रूट्स लाईक आवळा अँड गुआवा, जामून, पपया, लेमन एक्सेट्रा. ओके. अँड डू नॉट टेक राईस अँड माईस इन द डाएट. ओके. डाएटमध्ये राईस, माईस यांचं प्रमाण खूप कमी केलं पाहिजे. रिफाईंड जे फ्लोअर आहे त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे, लाईक फॉर एक्झाम्पल मैदा. ओके. आहारामध्ये भाकरीचा समावेश केला पाहिजे. भाकरी म्हणजे ज्वार अँड नाचणी अँड बाजरा याची भाकरी, त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. डाळींचं प्रमाण वाढवलं पाहिजे. पल्सेस अँड सिरियल्सचं प्रमाण वाढवलं पाहिजे. ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स जास्त गेले पाहिजे जेणेकरून मिनरल्स आपल्या शरीरामध्ये जातील. ओके. म्हणजे ॲज अ डायबिटिक पेशंटचं आपण डाएट बघतोय. विटॅमिन्सची कमतरता भरून निघण्यासाठी मल्टीविटॅमिन्स टॅबलेट्स दिल्या पाहिजेत किंवा ज्या फ्रूट्समध्ये विटॅमिन्स प्रेझेंट आहेत असे फ्रूट्स केले पाहिजेत. जर असे फ्रूट्समध्ये शुगरचं प्रमाणही असेल तर ते अवॉइड केलं पाहिजे आणि मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट दिल्या पाहिजे. ठीक आहे. मोस्टली प्रिफर करताना मेडिसिन प्रिफर करताना मेटफॉर्मिन ही टॅबलेट प्रिफर करतात डायबिटीज पेशंटसाठी. नेक्स्ट इज द केअर ऑफ स्किन इन डायबिटीज. डायबिटीजमध्ये स्किनची केअर ही खूप महत्त्वाची आहे.
Skin is an important part of the body. The skin care is necessary for maintaining the health. आपली हेल्थ मेंटेन करण्यासाठी स्किनची केअर घेणं जास्त गरजेचं आहे. डेली बाथ इज द मेथड ऑफ क्लीनलीनेस. सो यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डेली बाथ, रोजची आंघोळ करणे महत्त्वाचं आहे स्किन क्लीन ठेवण्यासाठी. The articles required for the skin care means sponge bath or a bath of the patient. सो आपला हा टॉपिक हा डायबिटीसचा आहे, तर तुम्हाला कळला आहे तो इथेच संपतोय. डायबिटीस म्हणजे मेटाबॉलिक डिसीज आहे आणि त्याचे साईन सिम्पटम्स मी सांगितले. नॉर्मल ब्लड ग्लुकोज लेवल किती असते ते सांगितलं, कॉम्प्लिकेशन्स काय आहेत ते सांगितले, आणि आपण त्यावरती न्यूट्रिशन काय प्रोव्हाइड करणार आहे पेशंटला ते सांगितलं आहे, आणि ट्रीटमेंट काय देतात डॉक्टर ते सांगितलं. ओके. So care of skin is very important. Okay, skin is the important part of our body. So daily cleanliness of the skin is necessary. It is by a method of bathing is the method of cleanliness of the skin. So articles required for the bathing or the sponging of the patient is a bucket, 2 jugs with hot and cold water or normal water, blanket if needed, set of the bedsheets, म्हणजे पूर्ण सेट जो बेडशीट आपण चेंज करतो बेडवरच्या, टॉवेल, रबर शीट, सोप, ऑइल और पावडर, पेशंट्स क्लोथ्स. ओके. नाउ द प्रोसिजर इज नोट द बॉडी टेम्परेचर. डू नॉट टेक अ बाथ इन केस ऑफ फीवर. फर्स्ट द पेशंट बॉडी टेम्परेचर हे नॉर्मल असलं पाहिजे. जर फीवर पेशंटला असेल तर आपण बाथ देऊ शकत नाही. देन पोअर वॉटर ऑन बॉडी, अप्लाय सोप. जर बाथ द्यायची असेल, स्पंज बाथमध्ये नॅपकिन्स अवेलेबल असतात, तर नॅपकिन्सने आपण पेशंटचं सोप, 2 नॅपकिन नेसेसरी आहेत. एका नॅपकिनने सोप अप्लाय करायचं आहे आणि एका नॅपकिनने एक नॅपकिन क्लीन करण्यासाठी यूज करायचं आहे. ओके. सो 2 वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आपण बाथरूममध्ये नेऊन पेशंटला आंघोळ घालू शकतो किंवा ऑन द बेड आपण पेशंटला स्पंजिंग करू शकतो. ठीक आहे. सो क्लीन विथ फर्स्ट अप्लाय सोप, देन क्लीन विथ द वॉटर. अँड जेव्हा आपण पेशंटला क्लीन करतो, स्पंजिंग करतो, तेव्हा आपण पहिलं फेसपासून सुरुवात करायची आहे. फेस क्लीन करून घ्यायचं आहे. नेक्स्ट पार्ट इज द हँड्स अँड देन चेस्ट, ॲबडॉमन, देन लोअर लिम्स, अँड देन लास्ट पार्ट इज द प्रायव्हेट पार्ट ऑफ द पेशंट. ओके. सो या प्रकारे स्पंजिंग करायचं आहे. देन ड्राय द पेशंट. प्रायव्हसी मेंटेन करायची पेशंटची बाय युझिंग स्क्रीन अँड द कर्टन, जर आपण बेडवर स्पंजिंग करत असू तर. ओके. सो ॲडव्हान्टेज ऑफ स्किन केअर इज इट क्लीन्स द स्किन विच लुक्स हेल्दी. सो बाथिंग किंवा स्पंजिंग केल्यामुळे स्किन असते ती क्लीन होते, डर्ट निघून जाते, पेशंट्स रिमेन फ्रेश, पेशंटला फ्रेश वाटू शकतं. इट रिमूव्ज द मायक्रोब्स अँड द चान्स ऑफ इन्फेक्शन आर रिड्यूस अँड देअर आर अ लिटिल चान्स ऑफ द स्किन इरप्शन्स. जर कुठे काही जखम होण्याचे चान्स असतात तर ते कमी होऊन जातात बिकॉज ऑफ स्पंजिंग. ओके. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ स्पंजिंग आर ॲडव्हान्टेजेस काय काय असणार आहेत. It cleans the skin. Patient remain fresh. It removes microbes. There is a little chance of skin eruption.
नाव द केअर ऑफ फूट. हे आपण केअर ऑफ बॉडी बघितलं, केअर ऑफ स्किन बघितलं. त्यानंतर आहे नेक्स्ट पार्ट इज द केअर ऑफ फीट. केअर ऑफ फीट इज ऑल्सो अ नेसेसरी. वॉश द फीट डेली विथ वॉर्म वॉटर अँड द सोप. सर आपण हे हॉस्पिटलमध्ये करू तसं तर हॉस्पिटलमध्येही ही प्रोसिजर आहे, घरी करणार असेल तर घरीही ही प्रोसिजर आहे. क्लीन द फूट विथ वॉर्म वॉटर, विथ सोप अँड वॉर्म वॉटर. इट इन केस ऑफ द एक्सेसिव्ह स्वेटिंग ऑफ द फीट. काही पर्सन्सना काय प्रॉब्लेम असतो, पायाला जास्त घाम येतो आणि खूप दुर्गंधी येते. सो इन एक्सेस स्वेटिंग ऑफ द फीट अप्लाय अ टाल्कम पावडर. जर अशा लोकांनी पायाला पावडर अप्लाय करायचे जेणेकरून घाम कमी येईल. ऑलवेज वेअर अ लाईट अँड कम्फर्टेबल शूज. ओके, जे शूज आपण वेअर करतो हे लाईट अँड कम्फर्टेबल असले पाहिजेत. देन इन केस ऑफ एक्सेसिव्ह ड्रायनेस ऑफ द फीट अप्लाय द ऑइल और मसाज द फीट जेंटली. जर त्यांचे काही जणांचे पाय जास्त ड्राय असतात आणि अशा ड्राय पायांना ऑइलनी मसाज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन ट्रिम द नेल्स टू कीप देम शॉर्ट. जे पायाचे नेल्स आहेत ते शॉर्ट ठेवायचे आहेत. डू नॉट वेअर इलास्टिक सॉक्स. जे सॉक्स आहेत ते इलास्टिक नाही यूज करायचे जेणेकरून आपला जो पायाचा ब्लड सप्लाय आहे तो थांबून जाईल. मोस्टली कॉटन वेअर सॉक्स यूज करायचे. रेग्युलरली इन्स्पेक्ट द फीट अँड सोल्स अँड द हिल्स. रोज इन्स्पेक्ट करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे आपलं पायांचं, कुठे काही जखम झाली आहे का, कुठे काही इन्फेक्शन आहे का. ओके. चेंज द सॉक्स एव्हरी डे. डू नॉट वॉक अ बेअर फूट. चप्पल न घालता बाहेर जाणं चुकीचं आहे. सो डू नॉट वॉक विथ बेअर फूट. ऑलवेज वेअर अ शूज और चप्पल्स वेन यू आर आउट फ्रॉम द हाऊस. डेली एक्सरसाइज इज नेसेसरी टू इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन. डेली एक्सरसाइज गरजेची आहे टू इम्प्रूव्ह द ब्लड सर्क्युलेशन. प्रोटेक्ट द फीट फ्रॉम द हॉट वॉटर इंजुरी. देन ट्रीट small injuries immediately by using antiseptics. Consult the doctor for any injury to the feet. ओके. सो फूट केअरमध्ये काय काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. वॉश द फूट्स विथ वॉर्म वॉटर अँड सोप. डू नॉट गो आउट विथ द बेअर फूट्स. ऑलवेज वेअर अ शूज और द चप्पल्स वेन यू आर आउट. देन इफ देर इज ट्रिम द नेल्स डेली वीकली अँड कीप इट शॉर्ट. ओके. जे आपल्या पायाचे नेल्स असतात ते आठवड्यातून एकदा तरी कट केले पाहिजेत. यूज अ कॉटन सॉक्स. डू नॉट यूज अ इलास्टिक सॉक्स. ऑलवेज वेअर अ लाईट अँड कम्फर्टेबल शूज. इन केस ऑफ एक्सेसिव्ह स्वेटिंग अप्लाय talcum powder. In case of excessive dryness apply oil and massage the foot gently. ओके. सो हे सर्व पॉईंट्स लक्षात घ्यायचे. जर काही जखम झाली असेल तर ते डॉक्टरांना त्वरित दाखवलं पाहिजे, अँटीसेप्टिक यूज केलं पाहिजे. ओके. सो ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही पायांची काळजी घेता तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ठीक आहे. सो आजचा हा चॅप्टर आपला इथेच संपतो आहे. यामध्ये आपण बघितलं डायबिटीज म्हणजे काय, डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, साईन सिम्पटम्स काय आहेत, न्यूट्रिशन काय केलं पाहिजे, आणि त्यानंतर आपण बघितलं ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज, आणि त्यानंतर केअर ऑफ स्किन इन दिस पेशंट्स अँड केअर ऑफ फूड इन द डायबिटीज पेशंट. ओके.